जे घडलं ते मी सरांना जरी सांगणार नसलो तरी कार्तिकला ते सांगायलाच हवं आणि सानिका इन्व्हॉल्व येतात. कार्तिक असं तू इथेस, मी तुला सॉरी, म्हणजे तुझी परमिशन न घेताच मी तुझ्या रूम मध्ये बसलो होतो. वेडायस का कार्तिक? काही काय बोलतो? कार्तिक मला मला तुला काहीतरी सांगायचंय. काय झालं? हे बघ, गैरसमज करून घेऊ नकोस, पण जे पण काही घडलं ते मी तुला जसंच्या तसं सांगतो. हे बघ, देशपांडे सर माझे गुरु आहेत. इतके वर्ष झाले त्यांच्या आज्ञेबाहेर मी नाहीये. त्यांचा मला कॉल आला आणि त्यांनी मला घरी बोलवून घेतलं. मी तिथे गेलो आणि देशपांडे सरांनी मला सानिकासाठी स्थळ विचारलं. माझ्यासाठी ते सानिकाचं नाव सजेस्ट करतायत आणि मी खूप प्रयत्न केला विचार करण्याचा किंवा तिथल्या तिथे त्यांना काही उत्तर देण्याचा, पण मला काही कळलं नाही त्यावेळेला. आणि सरांनी कदाचित त्यांचा निर्णय ठाम केला होता आणि मला कल्पनाच नव्हती सरांनी त्यासाठी बोलवलं असेल. पण मला कळत नाही मी काय करावं कार्तिक. अच्छा, हे असं आहे तुला? नाही, मला संशय होताच, पण मी बोलू शकलो नाही कारण तुझा धाक ना, त्यामुळे मी तुला बोलू शकलो नाही. कार्तिक, पण आज बरं झालं तू तुझ्या तोंडानेच मला सांगितलंस. तसा अरे सानिकावरती डोळा आहे तुझा. मला डाऊट होताच मला, पण आज बरं झालं तू तुझ्या तोंडून मला सांगितलंस ते. अरे क्या लहान भावाची होणारी बायको आहे ना ती, तुझी वहिनी आहे ना ती, तिच्यावरती डोळा ठेवायला लाज नाही वाटत तुला? कार्तिक, मार ना, थांबलास का? अरे मार ना, मार ना मला. इतक्या वर्ष हेच करत आलोय ना, तू मारायचं, आम्ही मार खायचा. सानिकावरती डोळा आहे तुझा म्हणून तुझा आमच्या प्रेमाला विरोध होता ना? अरे तू हो ना, या कार्तिकची लायकी नाहीये का? कारण काय? द मोस्ट एलिजिबल बॅचलर इंद्राचं सानिकावरती मन चढलंय ना. कार्तिक, मूर्खासारखं काही बडबडू नकोस. मी काय म्हणतोय ते ऐकून तर घे ना माझं. चल, अजून काय ऐकवणार आहेस तू? आणि अजून काय ऐकवायचंय तुला दादा? हे बघ, माझं प्रेम असं सहज तुटणार नाहीये, कळलं ना? आणि तुला जी काही चाल खेळायची ना ती खेळ, पण एक लक्षात ठेव, मी तुझाच भाऊ आहे. काही झालं तरी सानिकाला तुझ्या हाती लागू देणार नाही. अरे वेड लागलाय का तुला कार्तिक? काय बडबडतोयस तू हे? अरे मी तुला हे सगळं सांगितलं कारण तुला तिच्याबरोबर लग्न करायचंय कार्तिक. आणि सरांना पण तू सामील करून घेतलंयस ह्याच्यामध्ये. पण एक लक्षात ठेव, सगळी दुनिया जरी आमच्या विरोधात गेली ना तरी मला आणि सानूला कोणी वेगळं करू शकणार नाही. आणि तू ना माझ्या मनातून कायमचा उतरलायस आता दादा. कार्तिक, कार्तिक, इंदिरा, तू कार्तिकने मोठा गैरसमज करून घेतला यार. मी ऐकलं ते सर. ऐकलंस ना? मग मला सांग, या सगळ्यात माझी काय चूक? अरे सरांना मी नकारच कळवणार आहे हे सांगण्याच्या आधी फक्त तिथे काय काय घडलं हे मी कार्तिकला सांगत होतो. तर एवढं मनावर घेतलं त्याने की नाही, तू कार्तिकचा लोड नको घेऊ, आपण ते नंतर सांभाळून घेऊ. तू फक्त सरांना हो म्हणून टाक. काय? हो.
सर जे सांगतायत ना तसंच कर तू इंद्रा. तू बरा आहेस ना सत्तू? अरे काय सांगतोयस मला? माझं किती प्रेम आहे दीपिका मॅडमवर माहिती आहे ना तुला? अरे आमचं जमलंय ऑलमोस्ट. मला वाटलं हे सगळं ऐकल्यावर तू म्हणशील की इंद्रा दुनिया इकडची तिकडे झाली तरी हरकत नाही, पण दीपिका मॅडमचा हात सोडू नकोस. मी काही चुकीचं बोलतो असं नाही वाटत मला. आणि दीपिका मॅडमने तुला होकार दिलाय का? आहे तुझ्याकडे त्यांचा होकार? नाही आहे ना? मग हे बघ, प्रेम असणं आणि प्रेम आहे असं वाटणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि तुम्ही अजून एकमेकांना वचनही दिलं नाहीये. सगळं अदांतरीच आहे तुमचं. अरे सत्तू काय काय बडबडतोयस तू हे? अरे दीपिका मॅडम आज मला होकार देणार आहेत आणि हे सगळं जे काही घडलंय ते त्यांना कळल्यावर त्यांना होकार द्यावाच लागेल. झालं तर मग. दीपिका मॅडमचा होकार हे तुझं स्वप्न आहे इंद्रा, आणि देशपांडे सरांची विनंती हे सत्य आहे. आणि तू सत्य सोडून स्वप्नाच्या मागे का धावतोयस? आणि तूच म्हणायचंस ना की देशपांडे सर माझ्यासाठी खूप खास आहेत. हा, मी आज जो काही उभा आहे तो देशपांडे सरांमुळेच उभा आहे. ते गुरु असले तरी मला वडिलांच्या जागी आहेत. त्यांचा शब्द खाली पडू देणार आहेस तू? गुरु दक्षिणा द्यायची वेळ आली आहे असं समज. हो म्हणून टाक. हो. हॅलो मुक्ता, मी सानिका बोलतीये. कार्तिकचा फोन लागत नाहीये. नीट आहे. हे बघ, घरी माझा फोन जप्त केलाय आणि जबरदस्ती माझं लग्न ठरवतायत. काय? प्लीज हा निरोप कार्तिकला दे आणि त्याला सांग आता वेळ खूप कमी आहे. कोणाला फोन करतेस ताई? फोन कोणाला लावलायस? लावला नाही बाबा, फोन आलाय मुक्ताचा. ती विचारते ट्युशनला किती वाजता येऊ. हॅलो, कोण बोलतोय? हॅलो सर, मुक्ता बोलते. ते विचारायचं होतं की क्लासला केव्हा येऊ? नाही, आज नको येऊ. तुला पेपर सोडवायला दिलेत ना, घरीच सोडवते. ओके सर. शाळगावकर, मी तुला अशी विनंती करतोय की तू तिच्याशी लग्न करून तिला आधार दे. मला कल्पना आहे हे सगळं ऐकून तुला धक्का बसला असेल,
कसं आहे, या क्षणी तुझ्याशी जो बोलतोय तो तुझा शिक्षक नाहीये, मुलीचा बाप म्हणून सांगतोय. एवढी मदत मागतोय मी तुझ्याकडे साळगावकर. मॅडम काय झालंय? तुमचा चेहरा का उतरलेला दिसतोय? नाही कुठे काय? तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय बोलायचंय? मॅडम, पेंडेंट घाईघाईत निघालेली विसर. तुम्ही सांगा ना, का बोलवलात मला आणि काय बोलायचं होतं? मॅडम, माझ्या आयुष्यात आज असं काहीतरी विचित्र घडलंय की माझं मलाच कळत नाहीये चूक काय आणि बरोबर काय. मॅडम, सगळं काही सुरळीत होत असताना आज मला तुमचा होकार मिळेलच याची खात्री मला असताना नेमकं आजच असं काहीतरी विचित्र झालंय की मॅडम, आज सकाळी देशपांडे सरांनी मला त्यांच्या घरी बोलवून मला त्यांच्या मुलीसाठी मागणी घातली. आणि फक्त मागणी नाही मॅडम, सरांनी कळकळीने रिक्वेस्ट केली आहे. आणि जर माझा नकार आला तर त्याचा सरांना किती त्रास होईल याची जाणीव मला होईल, या अजिजीने सर बोलत होते. सर टेन्शन मध्ये आहेत खूप त्यांच्या मुलीमुळे. मॅडम, देशपांडे सरांनी आज इतर काहीही मागितलं असतं तर मी हसत हसत त्यांना दिलं असतं. पण आज सरांनी जी मागणी केली आहे ती मी पूर्ण नाही करू शकत. कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे मॅडम, आणि बायको म्हणून इतर कोणत्याच मुलीचा मी विचारही करू शकत नाही. म्हणून मी देशपांडे सरांना नकार कळवणार आहे. मी तुमच्यापासून कोणतीच गोष्ट लपवत नाही मॅडम, आणि ह्याही सिच्युएशनची तुम्हाला कल्पना असावी म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं आणि हे सगळं सांगतोय. तुमच्याशी बोलून मला ऍक्च्युली बरं वाटतंय मॅडम. महेंद्रजी, तुम्ही तुमच्या लाडक्या सरांना नकार कळवणार? अर्थातच मॅडम, असं का विचारताय? नाही म्हणजे मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. म्हणजे? इंद्राजी, मला नेहमी तुम्ही प्रेमळ, दयाळू, लोकांना मदत करणारे, धाडसी ह्याच रूपात दिसत आलं आणि त्याच रूपात आवडत गेला. पण देशपांडे सरांवर तुमचं किती प्रेम आहे आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला किती आदर वाटतो हे माहिती आहे मला. ते मी आता तुम्ही म्हणालात की तुम्ही नकार देणार, याचं आश्चर्य वाटलं आणि वाईट सुद्धा वाटलं.
कारण मी ज्या इंद्राजींना ओळखते ते कधीच कोणाला दुखवू शकत नाही. आणि त्यात तुम्हीच म्हणता ना, देशपांडे सर तुमच्या बाबांसारखे. मी त्यांना तर तुम्ही कधीच दुखावणार नाही. पण मॅडम, आपलं प्रेम ते तर कधीच जुळलं नव्हतं ना इंद्राजी. कदाचित ह्याच दिवसासाठी आजपर्यंत देवाने माझ्याकडून माझा होकार वदवून घेतला नसेल. आणि तसंही इंद्राजी, माझं प्रेम इतकं स्वार्थी नाहीये की ते एका बापाच्या अपेक्षांवर पाणी फिरवे. आणि मला वाटलं होतं की तुमचंही प्रेम तसं नाहीये. पण आज एक वेगळंच रूप मला दिसलं तुमचं. एक स्वार्थी रूप जे मी कधीच पाहिलं नव्हतं. मी तुमच्या जागी असते आणि देशपांडे सरांनी मला अशी रिक्वेस्ट केली असती तर मी त्यांना लगेच होकार दिला असता. पण आज तुम्ही सिद्ध केलं की तुम्हाला नाती कळत नाही. मॅडम, हे काय बोलताय तुम्ही? म्हणजे मी तुम्हाला सोडून देशपांडे सरांच्या मुलीशी? हो इंद्राजी, तुम्ही मला सोडून सरांच्या मुलीशी लग्न केलं ना तर मी आयुष्यभर तुमचा आदर करेन. पण समजा तुम्ही तुमच्या लाडक्या सरांना नकार देऊन माझ्या प्रेमाची अपेक्षा करत बसलात तर तुम्ही माझ्या मनातून उतरालच. आणि अशा माणसाला मी कधीच होकार देणार नाही.